रामोशी समाज झाला पोरका। डॉक्टर भीमराव गस्तींना त्यांच्या यमुनापूर या गावी मंगळवारी साश्रुपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला। अनेक साहित्यिक, त्यांच्या बेरड आणि रामोशी समाजाच्या संवर्धन कार्यातील उत्थान या संघटनेचे कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। म्हणजे या देशामध्ये शोषितांच्या ज्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या चारही राज्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की भीमरावांनी असं काम केलं, सातत्यानं काम केलं। म्हणजे भिंगरी पाहायला जायचं ते काम करत होते, सतत 24 तास फिरत होते। आणि राजीव गांधी एकदा बेळगावला आले होते, त्यामुळे त्यांचा एवढा मोठा मोर्चा गाजला की सुरुवातीला त्या मोर्चाला परवानगी नव्हती, पण तू ज्यावेळेला हे सगळे बेरड रामोशी लोक आपल्या आपल्या वेशामध्ये मोर्चाला निघाले, राजीव गांधींना अशी बातमी कळाली की फार मोठा मोर्चा आहे 5,000 लोकांचा, महिला, आदिवासी, बेरड, रामोशी सगळेच। त्यावर राजीव गांधी त्यांना सांगितलं की आम्हाला त्यांना भेटायचं म्हणून, आणि आम्ही त्या सभागृहामध्ये त्यांना भेटलो। त्या भीमरावांनी ते मोर्चाचं आयोजन केलं होतं। मला असं वाटतं की गेली 40 वर्ष सातत्यानं समाजात काम करणारा आणि वंचितांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष करणारा फार मोठा नेता, म्हणजे स्वतःला ते नेते म्हणत नव्हते, कार्यकर्ताच होता ते, तर मी असं म्हणतो फार मोठा कार्यकर्ता आज आपल्यातून आपण गमावलेला आहे। अवघा रामोशी समाज पोरका झाला अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या। कोल्हापूर येथील यापल सरस्वती मल्टी स्पेशालिटी इस्पितळात डॉक्टर गस्ती यांना मागील मंगळवारी दाखल करण्यात आले होते। तत्पूर्वी त्यांना बेळगावच्या केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले होते। ॲलर्जिक खोकल्याने ते त्रस्त झाले होते, यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईच्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र वाटेतच प्रकृती बिघडल्याने त्यांना कोल्हापुरातच इस्पितळात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। उपचारांचा उपयोग न होता मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। ते 68 वर्षांचे होते। सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव यमुनापूर येथे आणण्यात आले। यावेळी अनेकांनी दर्शन घेऊन आपला शोक व्यक्त केला। दुपारी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी कमला, मुलगा, केंद्रीय दूरसंचार खात्याचे अधिकारी असलेले सुरेश तसेच सून व नातू असा परिवार आहे। आपले बाबा गेले, यामुळे आपले कुटुंब पोरके झाले आहे। वडिलांनी सध्या गुरुपीठ आणि संशोधन केंद्र स्थापनेची जोरदार तयारी सुरू केली होती। ते काम पूर्णत्वाला येत असताना त्यांनी असे जाणे म्हणजे मोठी हानी आहे असे सांगताना हे काम आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। यावेळी त्यांना आपले दुःख आवारता आले नाही। बाबा जेवढं काय सोशल कार्यक्रम गेले 45 वर्ष ते काम तर झालंच, ते सक्सेसफुली, आणि ते सगळं तर जग बघितलेले आहे। परंतु आता सध्या आम्ही हल्ली 6 महिन्या पाठीमागं एक आपण गुरुपीठ स्थापना करायची आणि गुरुपीठ आपण करू, आपल्या मागासवर्गीय समाजाला आपण गुरुचं ध्यान देऊ म्हणून गुरुपीठ आपण एक गेल्या 10 मेला आपण ओपन केलो। आणि ते अनेक रिसर्च सेंटर ते आपण MPSC मुलांना, IAS मुलांना, गरीब लोकांना कुठेतरी एक आपण मार्गदर्शन देऊ, आपण यांना फ्रीमध्ये त्यांना एक पब्लिक सर्व्हिसमध्ये आणू म्हणून बाबाचं एक खूप स्वप्न होतं। त्यासाठी मध्ये आपण दोघं म्हणजे एक चिंतन होतं आपल्याला, आणि एकच कंत वाटतं की माझे बाबाने ते सुरुवात करायच्या आधीच हे गेले ना, मला मी हे नाही सांगू शकत मी। विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा। अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा। धन्यवाद।